नमस्कार मित्रहो, काल आपण रॉस्टेड इक्विटेबल पायोनियर सोसायटी द्वारा जी सहकाराची तत्वे किंवा सिद्धांत निश्चित करण्यात आले होते ते आपण पाहिले. त्यानंतर सहकाराच्या तत्वामध्ये वेळोवेळी बदल केला गेला आणि त्यानंतर सहकाराची तत्वे काळानुसार त्यामध्ये बदल झाला, त्यामध्ये काही लवचिकता ठेवण्यात आली. कारण काळ बदलला त्या पद्धतीनं काही तत्वांमध्ये बदल करणं गरजेचं होतं आणि त्या पद्धतीनं 1844 नंतर 1934 त्यानंतर 1966ला ही तत्व बदलण्यात आली. आज आपण सहकारी चळवळीची 1995ला मँचेस्टर इथं जे आर्थिक परिषद झाली आंतरराष्ट्रीय सहकारी परिषदेची, त्यामध्ये जी तत्वे निश्चित करण्यात आली ती आपण पाहणार आहोत. मँचेस्टर इथं निश्चित करण्यात आलेलं पहिलं तत्व म्हणजे खुले व ऐच्छिक सभासदत्व. या संदर्भात आपण काल रॉस्डेलच्या तत्व पाहत असताना पूर्ण माहिती पाहिलेली आहे. सर्व सभासदांसाठी खुलं व ऐच्छिक सभासदत्व असलं पाहिजे, सभासदत्व खुलं असलं पाहिजे आणि त्यांच्या इच्छेवर आधारित असलं पाहिजे आणि ते आपण पूर्ण विस्तृतपणे काल पाहिलेलं आहे, त्यामुळे त्याची पुनरुक्ती मी आज करणार नाही. दुसरं तत्वसुद्धा रॉस्डेलचंच ठेवण्यात आलं मँचेस्टर येतं, ते म्हणजे लोकशाही नियंत्रण. सहकारी संस्थेचा कारभार हा लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे. सहकारी संस्थेचे जे सभासद आहेत त्यांच्या इच्छा त्या कारभारामध्ये प्रतिबिंबित झाल्या पाहिजे, अशा पद्धतीचं हे तत्व आहे. हे सुद्धा आपण काल विस्तृतपणे पाहिलेलं आहे. तिसरं जे नवीन तत्व मँचेस्टर येथे ठेवण्यात आलं ते म्हणजे सभासदांचा आर्थिक सहभाग. सभासद हे दुर्बल आर्थिक घटकातून आलेले असतात. सहकारी संस्थेचे सभासद हे काही खूप श्रीमंत भांडवलदार नसतात, तर ते दुर्बल आर्थिक घटकातून आलेले असतात. परंतु त्यांनी सुद्धा काही माफक आणि मर्यादित प्रमाणात भांडवल खरेदी केलं पाहिजे. त्यांचा स्वतःचा आर्थिक सहभाग त्यामध्ये असला पाहिजे आणि त्या भांडवलावर मर्यादित का होईना व्याज त्यांना मिळालं पाहिजे. या पद्धतीचं हे तत्व आहे. स्वतःचं भांडवल त्यामध्ये गुंतवल्यामुळं सहकारी संस्थेच्या सभासदाला एक त्या संस्थेबद्दल आत्मीयता निर्माण होते, तो त्या संस्थेचा घटक राहतो आणि या सर्व सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकारी संस्थेनं प्रयत्न केले पाहिजे, असा या तत्वाचा अर्थ होतो. यालाच आपण सहकारी संस्थेमध्ये सभासदांचा आर्थिक सहभाग किंवा आर्थिक सहभाग असं म्हणतो. त्यानंतरचं जे तत्व मँचेस्टर येथे ठेवण्यात आलं ते म्हणजे स्वायत्तता व स्वातंत्र्य. साधारणतः कोणतीही सहकारी संस्था ही स्वायत्त स्थानिक संस्थेसारखी असते. स्थानिक स्वरूपाचं त्याचं स्वरूप असतं. त्यामधले सभासद स्थानिक स्वरूपाचे असतात, त्यामधले संचालक स्थानिक स्वरूपाचे असतात, त्यामधलं जे कामकाज ज्या पद्धतीनं चालते ते स्थानिक गरजांना अनुरूप असं असतं आणि त्यामुळं त्या संस्थेची स्वायत्तता स्वातंत्र्य हे टिकून राहिलं पाहिजे, असा या तत्वाचा अर्थ अभिप्रेत आहे. स्वायत्तता तत्वामध्ये दुसरा भाग हा येतो की ती एक स्वयंपूर्ण संस्था झाली पाहिजे. आर्थिक बाबतीतही ती फिजिबल असली पाहिजे. उत्पन्न त्या संस्थेनं पुरेसं उत्पन्न कमावलं पाहिजे की जेणेकरून त्या संस्थेला आपला स्वतःचा खर्च काढता येईल. पण या तत्वामध्ये जी मूळ भावना आलेली आहे ती ही आहे की त्या संस्थेला जरी सहकार्य करण्याची अन्य ज्या शिखर संस्था आहे, मग ती जिल्हास्तरीय असो, राज्यस्तरीय असो, राष्ट्रीय स्तरावरची असो, परंतु त्या संस्थासुद्धा यांच्या फार दैनंदिन कामकाजामध्ये कोणत्याही पद्धतीचा हस्तक्षेप करणार नाही, तर त्याला एक स्वतंत्र आणि स्वायत्त असं स्वरूप प्रदान करतील, जेणेकरून स्थानिक ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करताना त्या सहकारी संस्थेला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. यानंतरचं जे तत्व आहे ते तत्व आहे समुदायाप्रती निष्ठा. सहकारामध्ये मुळातच व्यक्तिगतरित्या काम केल्या जात नाही. सहकारामध्ये सामूहिकतेला, सामाजिक बांधिलकीला अत्यंत महत्त्व दिले जाते आणि त्यामुळं समुदायाप्रती निष्ठा ठेवून, सामाजिक बांधिलकी, सामाजिक भान ठेवून त्या सहकारी संस्थेचं काम झालं पाहिजे, अशा पद्धतीची भावना या सहकारी संस्थेच्या तत्वामध्ये ठेवण्यात आलेली आहे. त्या सहकारी संस्थेचा फायदा हा एकत्रित किंवा नुसतं
तेवढ्या समूहालाच होता कामा नये, तर तो संपूर्ण समाजाला झाला पाहिजे. अशा पद्धतीचं एक तत्वज्ञान यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतरचं तत्व आहे सहकारी शिक्षण, प्रशिक्षण आणि प्रसार. आपण याच्याबद्दल आधी रॉसडेलमध्ये चर्चा केलेली आहे, पण याला थोडं विस्तृत करण्यात आलं. सहकार शिक्षणासोबत प्रशिक्षण सुद्धा जोडण्यात आलं आणि प्रसार सुद्धा जोडण्यात आलं. शिक्षण साधारणतः आपण जे सैद्धांतिक ज्ञान प्राप्त करतो त्याला शिक्षण म्हणतो, एक साधारण व्याख्या. आणि सैद्धांतिक ज्ञानाचा आपण प्रत्यक्ष उपयोग कसा करावा या संदर्भात जेव्हा माहिती घेतो तेव्हा त्याला आपण प्रशिक्षण असं म्हणू शकतो. तर सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना, सभासदांना, संचालकांना सहकारी कामकाजाचं शिक्षण मिळालं पाहिजे, प्रशिक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष काम करत असताना त्यांच्या कामामध्ये एक प्रकारचं उच्च प्रतीचं कौशल्य त्यांना मिळेल, अशी भावना या तत्वामध्ये ठेवण्यात आलेली आहे. काळानुसार तंत्रज्ञानात बदल होत जातो. संगणक आणि अन्य तंत्रज्ञानाचा उपयोग सातत्यानं होतो आहे. तर सहकाराच्या प्रशिक्षणामध्ये या पद्धतीचा सुद्धा अवलंब केला जातो की सहकारी संस्थाच्या सभासदांना संगणकाचं प्रशिक्षण आहे, अन्य प्रशिक्षण आहे, दिलं गेलं पाहिजे. हे सुद्धा आज अभिप्रेत आहे. त्यानंतर सहकारी संस्थेच्या कामकाजाचा प्रसार झाला पाहिजे. सहकारी चळवळ ही जास्तीत जास्त व्यापक झाली पाहिजे. सहकारी चळवळीमुळे जास्तीत जास्त लोक अंतर्भूत झाले पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं सहकारी संस्थेच्या कामाचा प्रसार होणं अत्यंत आवश्यक आहे. आपण पाहिलं असेल अमूलचे जे होर्डिंग्ज आहे ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसतील. एखाद्या कॉर्पोरेट कंपनी ज्या पद्धतीनं आपलं जाहिरात अभियान राबवते त्या पद्धतीनं अमूलनं राबवलेलं आपण पाहिलं असेल. जगामधल्या ज्या मोठमोठ्या सहकारी संस्था आहे त्या याबाबतीत आता कॉर्पोरेटच्या ज्या कंपनीज आहेत त्यांनासुद्धा कॉम्पीट करत आहेत, त्यांनासुद्धा स्पर्धा त्यांच्याशी होत आहे त्यांची. याचा अर्थ भांडवली पद्धतीनं कामकाज करत आहे असा होत नाही. सहकाराची मूळ तत्व तेच आहे. सभासदांचा आर्थिक हित पाहणे, समाजाचं सामुदायिक हित पाहणे हाच हेतू आहे. परंतु काळानुसार खाजगी व्यापारासोबत स्पर्धा करत असताना सहकारी चळवळीचा प्रसार झाला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे, हे सुद्धा तत्व यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. यानंतरचं तत्व आहे सहकारी संस्थांमधील सहकार. हे तत्व मुळात रॉसडेलचं जे सहकाराअंतर्गत सहकार हे आपण तत्व पाहिलं त्याच पद्धतीचं आहे. वेगवेगळ्या ज्या सहकारी संस्था असतात, मग ती स्थानिक स्वरूपाची असो, जिल्हास्तरीय असो, राज्यस्तरीय असो, राष्ट्रीय स्तरावरची असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरची असो, तर या सर्व सहकारी संस्थांचा जो सहभाग आहे तो सहभाग सर्व संस्थांचा आपसात सहभाग असला पाहिजे. एक आंतरिक सहभाग किंवा मदत त्यांची सहकार्य असलं पाहिजे, हे या तत्वाअंतर्गत अपेक्षित आहे. तर या सहकारी संस्थेमध्ये या सर्व तत्वांचा आपण जी आता तत्व पाहिली मँचेस्टरमध्ये जी ठरवण्यात आली 1995ला, याला आपण सहकाराची आधुनिक तत्वे असं सुद्धा म्हणू शकतो. किंवा आज ज्या सहकारी तत्वाचा वापर केला जातो ती हीच आहे. 1995ला जी निश्चित करण्यात आलेली आहे ती तत्व सर्वांनी अंगीकारावी अशी अपेक्षा आहे. रॉसडेलपासून सुरुवात झाल्यानंतर सहकारी संस्थेच्या तत्वांमध्ये काही प्रमाणात बदल केला गेला, परंतु त्यामध्ये मूळ भावना जी आहे ती कायम राहिली. या सर्व भागावर येणारे प्रश्न म्हणजे तुम्हाला बरेच वेळा 4-4 मार्काचा जेव्हा प्रश्न विचारण्यात येतो तेव्हा एकच तत्व विचारले जाते. उदाहरणार्थ सहकाराचे खुले व ऐच्छिक सभासदत्व हे तत्व स्पष्ट करा, किंवा लोकशाही नियंत्रण हे तत्व स्पष्ट करा, सहकार शिक्षण हे तत्व स्पष्ट करा, सहकाराअंतर्गत सहकार हे तत्व स्पष्ट करा. किंवा मोठा प्रश्न विचारला तर सहकाराची मूलभूत तत्वे सांगा, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला याच्यावर येऊ शकतो. किंवा सहकाराची मँचेस्टर इथं ठरविण्यात आलेली तत्वे सांगा, असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. किंवा कधीकधी सहकाराची आवश्यक तत्वे आणि सहकाराची दुय्यम तत्वे असं विभाजन करण्यात आलं. ते विभाजन स्पष्ट करण्याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जातो. मित्रहो, मुळात परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा भाग महत्त्वाचा आहेच, परंतु यामध्ये जे तत्व ठरवण्यात आली या तत्वाचा जर आपण अत्यंत गांभीर्यानं व्यापकपणे विचार केला तर ही तत्व सहकार्यानं सोबत काम करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. तुम्ही सर्वांनी प्रत्यक्षात जर एखादा सहकारी तत्वावरचा एखादा
प्रकल्प हाती घेतला किंवा काही जणांनी मिळून सहकाराच्या तत्वावर एखादी काही संस्था सुरू केली, तर त्या ठिकाणी आपण कामकाज कोणत्या तत्वावर आधारित केलं पाहिजे, कोणत्या सिद्धांतावर आधारित केलं पाहिजे, याचं अत्यंत चांगलं असं मार्गदर्शन या तत्वांच्या माध्यमातून होत असतं. धन्यवाद.